फक्त 3,500 रुपये. हो, फक्त एवढ्याच पैशासाठी एक सीआरपीएफ जवान थेट पाकिस्तानच्या मांडीवर जाऊन बसलाय. देशासाठी प्राण देणाऱ्यांच्या वर्दीमध्ये लपलेला हा माणूस मात्र प्रत्यक्षात देशद्रोही निघाला. मोतीराम जाट असं त्याचं नाव. सीआरपीएफच्या 16व्या बटालियन मधला असिस्टंट सब इन्स्पेक्टर अशी त्याची पोस्ट. परंतु त्याचा खरा रोल होता तो पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा एजंट. 16 मे रोजी त्याला दिल्लीमधून NIA अटक केली आहे. तसंच त्याच्यावरती आरोप आहे की पाकिस्तानच्या ISIला त्यांनी भारताची गुप्त माहिती पुरवली होती. मोतीराम गेली 2 वर्ष पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांना माहिती पुरवत होता. ते देखील कुठल्या नावाखाली, तर आम्ही पाकिस्तानी पत्रकार आहोत असं सांगून ISIचे एजंट त्याच्या संपर्कात आले होते आणि या माहिती पुरवण्याच्या बदल्यात त्याला भेटायचे 3,500 रुपये व जर अतिमहत्वाची बातमी असेल तर बोनस म्हणून 1,200 रुपये त्याला एक्स्ट्रा भेटायचे. हो, त्यांनी पैशासाठी स्वतःची देशभक्ती विकली आणि या देशभक्तीचा भाव ठरला होता 3,500 रुपये प्लस बोनस. तसंच त्याच्या खात्यात व त्याच्या पत्नीच्या खात्यात या देशद्रोहाची किंमत महिन्याच्या प्रत्येक 4 तारखेला थेट पाकिस्तानमधून जमा होत होती. विशेष म्हणजे पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्याच्या फक्त 5 दिवस आधीच मोतीरामची बदली झाली होती. आता हा निव्वळ योगायोग समजायचा की प्लॅनिंग याचा तपासात उलगडा होईलच. कारण NIA सध्या त्याची चौकशी करत आहेत. त्याचे मोबाईल, त्याची कॉल डिटेल, त्याची चॅटिंग सर्व काही तपासून पाहत आहेत. परंतु खरी भीती ही नाही की एक मोतीराम गद्दार निघाला. खरी भीती ही आहे की अशा मोतीराम सारखे अजून किती देशद्रोही वरतीमध्ये लपलेले असतील व कोण कोण पाकिस्तानच्या संपर्कात असेल व अजून कोणी पैसे घेऊन देशद्रोह करत असेल का. हे सर्व NIAच्या चौकशीमध्ये उघड होईलच. परंतु या प्रकरणाने मात्र संपूर्ण देशाचं मन हादरवून गेलंय हे नक्की. एकीकडे देशासाठी प्राण देणारे जवान शहीद होत आहे आणि इथे मात्र एक व्यक्ती महिन्याच्या दर 4 तारखेला 3,500 रुपये घेऊन देशाचा आत्मा विकत होता. अशा गद्दारांचा हिशोब देश नक्कीच घेईल. मित्रहो, या संपूर्ण प्रकरणावरती आपलं मत काय? तुम्हाला काय वाटतं? अजून काही देशद्रोही आपल्या देशामध्ये असतील का? आपलं मत खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढे बघण्यासाठी आपला YouTube चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय महाराष्ट्र.